चला माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. चला मग आज आहे ना भरपूर काम आहे मला असे. बाहेर पण माणसं आहे ना खत टाकायला आले आणि आज मला पापड पण लाटायचे आणि दळण पण दळायचं. आज असे भरपूर कामं आहे. मग बघा मग तुम्ही माझी दिवसभराची रुटीन आज कशी आहे. तर अजूनही माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करेल नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण चला मग आज मला दळण पण करायचंय, गहू पण निसायचे. मग गव्हात काय एवढे खडे नाही, चालूच निसायचे. एखादा अर्धाच खडा आहे गावामध्ये ना, मग मी उभ्याच निसून घेऊ राहिले. निसून झाल्यानंतर गिरणी पण लावायची मला आता. गिरणी पण मी पडवीतच ठेवलेली, कारण की ना घरात आहे ना गिरणी जर लावली ना खूप फरची पूर्ण बुरकी होऊन राहते. मग ना आधी घरातच होती, पण नंतरून आहे ना फरची खूप बुरकी व्हायची. मग मी बाहेर घेतली आता. बाहेर पण गिरणी लावल्यानंतर आहे ना पडवीचा दरवाजा लावून घ्यावा लागतो, नाही तर घरात आहे ना रॅक आहे, त्या रॅकवर सगळी धूळ पिठाची येऊन बसते किचनमध्ये. बघा आता माझं दळण पण निसून झालंय, आता डब्बा पण लावून घेऊ राहिले मी गिरणीचा. एकदा दळण लावलं का मग जाता येता बघता येतं. 2 दिवस दळण दळून घेतलं का मग 15 दिवस ताण नाही राहत दळणाचा. तुमच्याकडे ना लाईट 4च दिवस राहते, 4 दिवस रात्रीची राहते ना, मग फुल लाईटीतच दळण दळायला लागतं. सिंगल लाईटीवर काही माझी गिरण चालत नाही. जे ना मला थोडेसे पापड पण राहिले, ते पण बनवायचे. मग माझं चाललं इकडं पाटा वगैरे पुसून घ्यायचं काम. मुली पण शाळेत जायले ना, मग मुली पण येतील, मला पीठ कुटू लागायला पण जोडी नाही. म्हटलं तवर तयारी तरी करून घेऊ, पाटा पुसून मुसळ पुसून. बहीण पण येणार आहे माझी इथं पापड लाटू लागायला. बघा मग मी बाहेर येऊन बघते तर माणसं पण आले खट टाकायला. मी बघितलंच नव्हतं, माझं चाललं होतं काम तिकडे घरातच. इकडे शेडमध्ये येऊन बघितलं तर भरपूर असे माणसं आलेली. त्यांचं चाललं होतं गोण्यांमधलं खत एकत्र करायचं. खड्डे खणतंय तर कोणी खत टाकू राहिले. बागेची छाटणी पण झाली. छाटणी झाल्यानंतर आहे ना खत टाकून घ्यावं लागतं. कोणी शेणखत टाकतं, आम्ही ना 2 वर्षापासून गांडूळ खतच टाकू राहिलोय. बघा असे खड्डे खणून आहे ना त्यामध्ये खत टाकतोय. गांडूळ खत आहे ना हे गोण्यांमध्येच पॅकिंग येतंय. बघा एवढ्या खताच्या गोण्या आणलेल्या आहे टाकायला बागेला. दरवर्षी ना बाग छाटल्यानंतर आम्ही खत हे टाकूनच घेतो, कारण की खत टाकल्यानंतर आहे ना काडी वगैरे एकदम चांगली होते. बघा आता इथे रघुभाऊ ना ट्रॅक्टर ट्रॉली पण घेऊन आले खताच्या गोण्या ओतण्यासाठी. गोण्या ओतून ट्रॉली भरून नेली का मग ना टपाने टाकून घेत्या. किती टप एका गॅपमध्ये टाकायचे असं माप करून घेत्या आणि मग टाकता. तिचे पप्पा त्यांना बोलले की आधी खत टाकायला चालू करायच्या आधी ना डिझेल टाकून घेऊया ट्रॅक्टरमध्ये. बघा इकडे ना काही जण आहे ना हे दाणेदार खत टाकून घेऊ राहिले. तिघे ना मग हे आधी दाणेदार खत टाकताय. मग मी पण आले होते बाहेर, म्हटलं चला माणसं कसं खत टाकू राहिले बघूया आपण पण. मी त्यांना म्हणत होते गोण्या ओतल्यानंतर आहे ना गोण्यांचा लय पसारा नका घालू. शेडमध्ये खूपच पसारा होतो. मला काम पण आज जास्त आहे ना, मग मला तेवढा पण आवरायला लागतो पसारा. बघा मग इथे ना गांडूळ खताची ट्रॉली पण भरली, मग माणसं टपाने टाकून पण घेऊ राहिले. आता काही जण भरून देऊ राहिले तर काही जण टाकून घेऊ राहिले. ऊन पण खूप लागतंय. खत टाकून झाल्यानंतर जो बाग छाटलेला ना त्याच्या काड्या गल्लीमध्ये पडेले. मग त्या काड्या वाळल्यानंतर आहे ना लोटरी पण मारायची बागेला. काड्यांचा आहे ना भुगा होऊन जातो, मग खत होऊन जातं ते सडून. कोणी गोळा करतं पण आम्ही दरवर्षी गोळा नाही करते, लोटरीच मारून देतो. बघा एवढं माप करून खत टाकू राहिले 2-2 टप गॅपमध्ये. तर हे खत टाकल्यानंतर आहे ना पायाने बुजून पण देणार आहे, ती माती टाकून घेणार आहे त्याच्यावर. त्यानंतर आहे ना इकडं ना कुटीचे पाते पण चालत नव्हते. मग कुटीचे पाते ना श्रीच्या पप्पाने खोलले. मग पिंपळगावला नेऊन आहे ना ते घसून आणायचे. कुटीच बारीक होत नव्हती. मग ते बोलले की आता पाते काढून आहे ना घसून आण. बघा अशी कुटी होऊ राहिली जाड ना. ते ना 1-2 महिन्यातून ते घसावंच लागतं, तेव्हा ती बारीक कुटी होती. माझा इथं दळणाचा डबा पण संपला होता. मी आता दुसरा दळणाचा डबा पण लावायचा आहे. मग परत थोडेसे गहू निसून घेऊ राहिले. श्री पण शाळेत गेला होता, मग अण्णा आहे ना त्याला आणायला गेले होते. मग अण्णासोबत तो घरी पण आलाय तर त्याला माणसं बघून खूपच आनंद झाला. त्याला असं वाटायचं मला पण ट्रॅक्टरमध्ये नेतील माणसं बसायला. तो खताने भरलेला होता, त्याला काही बसायला जागाच नव्हती त्याच्यात. बोलले अरे मला पीठ कुटायचंय, मला जोडीच नाही कोणी पीठ कुटायला पापडाचं. मग तो बोलला का चल मम्मी मी तुला मदत करतो थोडीशी. काय अजून मुसळ धरता येत नाही, पण करत होता थोडी थोडी आम्ही ना दरवर्षी मोठ्या मुसळानेच पीठ कुटितो, कारण की मोठ्या मुसळीनं खूप दणका चांगला बसतो ना. मग पीठ बी मऊ लुसलुसीत होतं, पापड पण छान येतात. एकदा ट्राय करून बघा मोठ्या मुसळीने पीठ कुटून बघा.
तिने ना आता खलबत्त्याचं मुसळ पण आणलंय, तर श्री म्हणतो थांब मम्मी मी ना मी पापडाचं पीठ कुटतो, तू नको कुटू. मी दोघं बोलतच होतो तर लगेच श्रीची मावशी पण आली आहे. बघा मग असं आहे ना, जोरात पीठ कुटावं लागतं, मग मऊ मऊ लुसलुशीत पीठ होतं. ती आली तर तिला म्हटलं आता आपण आहे ना सर्व पीठ कुटून घेऊ, मग लाटायला बसू, म्हणजे उठ बस नाही होत सारखी सारखी. पण यायला थोडा उशीरच झाला होता, 12 वाजले होते ना यायला. बोलली की आधी सर्व कुटून घेऊन मग लाटायला बसलं का बसलंच, म्हणजे इकडे यायचं कामच नाही. माझा पडवीत ठेवलेला आहे ना गिरणीजवळ, काय असं पीठ कुटल्यानंतर असा साप बनवून घेतो मग लाट्या बनवतो. परी पण आली शाळेतून, परीनं काही कपडे बदलले नव्हते, मग लगेचच बसली परी पण लाटू लागायला. परीला पण पापड लाटायला खूपच आवडता. आल्या बसली, कपडे नाही बदलले तर लगेच बसली पापड लाटायला. मी लाट्या बनवते तर त्या दोघी लाटू राहिले. दरवर्षी आम्ही ना एकमेकीचे पापड लाटतो. माझे जर झाले तर मग तिचे नंतर लाटतो, आधी तिचे जर झाले तर मग माझे लाटतो. कारण की ना पापडाला खूप कंटाळा येतो लाटायला, लाठी लाठी फोडायची राहते ना. मग आम्ही दोघी एकमेकीचे पापड लाटायला जात राहतो. कंटाळा पण नाही येत पापड लाटायला, बोलू चालू लागायला कोणी असलं तर. बघा आता श्रीची लुडबुड चालली, तो म्हणतोय आता मम्मी मला पण दे लाटणं, मी पण लाटतो. आता त्याच्या मावशीला डोकं लावून राहिलाय तो. तो म्हणत होता अगं मावशी दे ना माझ्याकडे लाटी, मी पण लाटितो, नाही तर फोडून देतो तुम्हाला लाट्या, मला पण छान पापड लाटता येत आहे. मी बोलले अगं मावशी पुढच्या वर्षी तुझी काही गरजच नाही, आमच्याकडंच भरपूर माणसं आहे पापड लाटायला. ती बोलत होती का मग काय बाई पुढच्या वर्षी मी काय येणार नाही पापड लाटायला, तुमच्याकडे भरपूर माणसं आहे असे. श्री पण पापड लाटायला लागलाय तर माझी काही गरज राहणार नाही. चनाचा बी गौरव असाच आहे, त्याला पण पापड लाटायला खूपच आवडतात. पण तिच्याकडे गेले का तो म्हणायचा मावशी द्या ना माझ्याकडे, मी तुम्हाला लाट्या फोडून देतो. एक दिवस त्याने मला पूर्ण लाट्या फोडून दिल्या गौरवनी. त्या फोडून म्हणजे ना थोडं थोडा मोठा करून द्यायचा, मग मी पूर्ण पापड लाटून घ्यायची. माझ्या पण लाट्या बनवून झाल्या, आता मी पण पापड लाटायला लागले. बरी आता थोडा थोडा लाटून घेते, तर मी पूर्ण मोठा करून घेऊ राहिले पटपट असे पापड. बाहेर जाऊन बघितलं तर अचानक असं पावसाचं वातावरण झालं होतं. माणसं बागेत खत पण टाकते आणि पावसाचं पण वातावरण झालंय. इकडं गायचे पण ड्रम सोडायचे होते, कारण की त्याच्यामध्ये कुटी राहते ना, ते पूर्ण भिजून गेलं, कुटी पूर्ण खराब होऊन जाईल. मग मी घाई बाहेर आले ना, आता गायचे ड्रम पण सोडले झाडाचे, पडवीमध्ये वडून घेऊ राहिले. करता करता माझी खूपच फजिती झाली पाऊस आल्यानंतर. बघा बरं आता हे पावसाचे दिवस आहे का, अचानक कधी पण पाऊस यायला लागलाय, तेव्हा शेतकऱ्यांनी तरी काय करायचं. शेडमध्ये गोण्या पण झाकायच्या होत्या, काही गोण्या बाहेरच पडलेल्या होत्या ना, त्या पण लावते अशी. मी पूर्ण पावसात भिजून गेले होते, अचानक पाऊस आलाय तर. श्रीचे पप्पा पण पिंपळगावला गेलेले ना, मग माझी खूपच फजिती झाली इथं. मग माणसं पण आले शेडमध्ये पळतच. ट्रॅक्टरमध्ये खत पण आहे, ट्रॅक्टर पण बागेतच उभा केला, आता ते पण ओलं होऊन जाईल. आता असा पाऊस आलाय, सकाळी पावसाळा सुरू झाला, एवढा जोरात पाऊस आहे. वाईट राहते शेतकऱ्याची दशा. बघा आता किती महागाच्या गोण्या आणलेल्या आहेत, ते आता ट्रॉलीमध्ये खत आहे, ते पूर्ण ओलं होऊन जाईल. झाकपाक केल्यानंतर मी परत पापड लाटायला पण येऊन बसले. आई पण पिंपळगावला जायला होत्या, त्या पण आल्या, मग त्या पण लाटू लागू राहिल्या आता पापड. पाऊस आलाय तर मग अर्धा एक तास आमचा बाहेरच गेलाय पापड लाटायचे, पण आता राहून गेले. मग आता तिला पण घरी जायचंय ना, मग आता म्हटलं चला पटपट पापड लाटून घेऊ. लाईट पण गेली, फॅन पण बंद झाले, बाहेर पाऊस चालू आहे, पण घरामध्ये ना खूपच गरम होऊ राहिलंय. असं झालं होतं आज तरी पापड लाटायला काढले नसते. पण अर्चना बोलली का असं माहित होतं का आपल्याला आज पाऊस येणार आहे. अचानक आला होता पाऊस. थोडे राहिले पण ते काय उरकना ना, असं म्हणताना लई होतं पण थोडं होत नाही. माणसं पण शेडमध्ये येऊन बसले तर त्यांचं चाललं होतं वहिनी आता चहा ठेवायला, थंडी वाजली पाऊस आलाय तर. त्या दिदीला चहा ठेवायला लावलाय, मग मी पापड लाटू राहिली. हरभरा सोंगून आणला होता, तो पण वाळत घाललो, तो घाई शेडमध्ये आणून ठेवला. मागे तसा चिखल झाला होता, तर बघा ट्रॅक्टरने शेडमध्ये बी पूर्ण चिखल झालाय. आता एवढा चिखल आता मला झाडून काढावा लागेल. चला मग असा होता माझा दिवसभराचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करेन नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय. चला भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये.